जय माता तुलसी, जय माता तुलसी. त्याच्यात जय देवा, जय देवा. गरीबी जाऊ दे, श्रीमंती येऊ दे, जिकडे पाहिजे तिकडे फक्त पैसा दिसू दे. या साईडला पाहिलो पैसाच पैसा, त्या साईडला पाहिलो पैसाच पैसा, जिकडे तिकडे पाहिलो पैसाच पैसा. माझ्या घरामध्ये फॉर्च्युनर उभी झाली पाहिजे देवा. अरे लालची गण्या, आपल्या अंगणात फॉर्च्युनर मग उभी करजो. पहिले 2 म्हशी उभ्या करून दाखव. तुम्ही गरीबच राहाल व. हे देवा ईश्वरा, तू याच्याकडे लक्ष नको देऊ. हे गरीब सोचचे आदमी आहेत. माझ्या बकऱ्या, अंग पाय तरी धुतलास का रे? शेर कभी नहाता नाही मेरी माँ. पाय धुवून तू देवाच्या पाया लागत आहेस. चांगला सकाळी उठून आंघोळ करावा. आपला टिकली पावडर करून चांगला देवाच्या पाया लागावा. तर तिकडे तू खामटाला जातेस. किती वाजले रे सकाळचे? मैं टाइम नहीं देखता, टाइम मुझको देखता है. हे प्रभू, हे थंडी जाऊ दे आणि पैशाची गरमी मला लागू दे. कोटी खर्च करू, एवढ्याने पैसा भेटू दे देवा. अंग धुवायला तुला कोणता नेट लागते रे गण्या? व माझे माय, या थंडीत तू मला आंघोळ धु म्हणतेस? तो अंगावर पाणी टाकलो तर माझी लासच पडेल ना. हो, एवढे लोक नाही मरत ना आंघोळ करतात तर. माझे माय, हे थंडी पाय ना. काल रात्री सू करायला गेलो तर त्या सूचा बरफ बनला बरफ. का हो, कशी थंडी म्हणतो. आम्ही पागल आहोत का रे? कोणाला माहित असाल तुम्ही पागल. 6 बेलना फेकून मारीन का नाही गण्या? हो, एकदम मारामारीवर नको येऊ. हा फेकून मारीन, तो फेकून मारीन. अव थंडीचे दिवस चालू आहेत. पायाच्या मोडीत शिपटी जरी मारलीस ना तरी 2 दिवस भारकावून येईल. उन्हाळ्यात किती मारतेस तर मार, पण मला थंडीत हात नको लावू. का झाला बे? खोटी का बाबा, काहीच तर नाही झाला. दोघही बाप लेक तिकडे उभ्या उभ्या फिरतेत. मग धुवा जो अंग 11-12 वाजता. आज तुमची चड्डी बन्यात धुतच नाही मी. पा तू आंघोळ करायचं आहेस का? मले दंडा धुऱ्यावर जावं लागते बापू. का नाही गेलास तू सकाळपासून? अव शांती, तू चुपचाप राहावं. का बाबा, रोज सकाळी उठून आंघोळ धुवायला पाहिजे. टिकला पावडर लावून चांगला देवाचं पूजन करायला पाहिजे. तर तिकडे तुम्ही खामटाले जात्या. माझी नकल नको करू गण्या, नाही तर या पाट्यावर तुझाच वाटतो. अव तुला किती वेळ सांगू आई, हिंसा की तरफ मत बढो. शांते, थंडी किती आहे पाय बरं तू. एवढ्या कडाकाच्या थंडीत जर का आम्ही अंग धुवून तर बापा बापा, हे उभ्यानं लवा लागल आम्हाला. भावा, मगाशी चुकून माझा पाण्याला हात लागला, त्यावर पासून माझा हात अजूनपर्यंत अकळलाय. एवढा थंडागार पाणी होता. असा मग ढोंगण धुतानी. बस बाबा, येऊन जाऊन तुम्ही माझ्या अंगुरावर नको या. ढोंगण धुतानी मी गरम पाण्यानं धुतलो म्हणून ते अकडले नाही माझे अंगूर. त्याला माहित. दोघही बाप लेक सरम लाच सोडून ठेवला याय ना. बाप कमी, मित्र असल्यासारखे वागतेत. तिकडे चल बे शिकाले गण्या. मी येतो थोड्या वेळात बाबा. तू जा तवरीक. जा ना, काम धंदेच कोणत्या तुम्हाला? आई, तू एक बीपीची गोळी खा. जर खातो कोण्या दिवशी तुमच्या पायी. ताऊन तुला भातभाजी नाही भेट का?